3 एप्रिल 1984 रशियाच्या सोयुज अवकाशातून एक भारतीय अंतराळवीर 2 रशियन अंतराळवीरांसह अवकाशात झेपावला। भारतीय अंतराळ संशोधन क्षेत्रातला तो एक ऐतिहासिक क्षण होता, कारण पहिल्यांदाच एक भारतीय व्यक्ती अंतराळात पोहोचला होता आणि ते अंतराळवीर म्हणजेच राकेश शर्मा। 13 जानेवारी हा राकेश शर्मांचा वाढदिवस। राकेश शर्मांबद्दल आणखी बऱ्याच गोष्टी जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। पंजाबच्या पटियालामध्ये 13 जानेवारी 1949 ला जन्मलेले राकेश शर्मा वयाच्या 21व्या वर्षी भारतीय वायुसेनेमध्ये दाखल झाले। वायुसेनेमध्ये पायलट म्हणून सुरू केलेला त्यांचा प्रवास 1984 साली स्क्वॉड्रन लीडर या पदापर्यंत पोहोचला। याच वर्षी त्यांच्या कारकिर्दीला एक नवं वळण मिळालं। 80च्या दशकात अंतराळ संशोधन क्षेत्रात भारत हळूहळू प्रगती करत होता आणि याच दरम्यान भारत आणि सोव्हिएत इंटरकॉस्मॉसच्या संयुक्त अंतराळ मोहिमेसाठी राकेश शर्मा यांची निवड करण्यात आली। महत्त्वाचं म्हणजे 150 सर्वोत्तम पायलट्स मधून त्यावेळी राकेश शर्मा यांची निवड करण्यात आली होती। तो दिवस होता 3 एप्रिल 1984। रशियन अंतराळवीर युरी मॅलिशेव आणि गॅनडी स्ट्रोकालोव्ह यांच्यासह राकेश शर्मा पहिल्या अंतराळ प्रवासासाठी सज्ज झाले। सोयुज T-11 हे यान अंतराळात झेपावलं आणि इतिहासात राकेश शर्मांचं नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिलं गेलं। 35 वर्षांचे राकेश शर्मा अंतराळात जाणारे पहिले भारतीय ठरले। पुढे 7 दिवस आणि 21 तास 40 मिनिटं राकेश शर्मा अंतराळ स्थानकात राहिले। तिथे त्यांनी इतर अंतराळवीरांसह संशोधन आणि प्रयोग सत्रांमध्ये सहभाग घेतला। या मिशन मधली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट कुठली हे तुम्हाला माहिती आहे का? हे अंतराळवीर जेव्हा स्पेस स्टेशनवर पोहोचले तेव्हा रशियन आणि भारतीय अंतराळवीरांशी संयुक्तपणे संवाद साधण्यात आला। त्यावेळी भारताच्या पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी। इंदिरा गांधींना राकेश शर्मांशी बोलण्याची संधी मिळाली तेव्हा त्यांनी विचारलं, अवकाशातून भारत कसा दिसतो? त्यावर एका क्षणात राकेश शर्मांनी उत्तर दिलं, सारे जहां से अच्छा। 1970 ते 1990 अशी 20 वर्ष राकेश शर्मांनी भारतीय वायुसेनेमध्ये सेवा बजावली। शेवटी विंग कमांडर म्हणून ते निवृत्त झाले। निवृत्तीनंतर ते हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये दाखल झाले। तिथे त्यांनी परीक्षण पायलट म्हणून काम पाहिलं। राकेश शर्मा यांना हिरो ऑफ द सोव्हिएत युनियन आणि भारताचा सर्वोच्च वीरता पुरस्कार अशोक चक्रनं सन्मानित करण्यात आले। भारताचे पहिले अंतराळवीर असा बहुमान मिळवणारे राकेश शर्मा सध्या मात्र अत्यंत साधं जीवन जगतायत। माध्यमं, प्रसिद्धी यापासून लांबच राहणं त्यांनी पसंत केलंय। तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये आपल्या पत्नीसह ते आपलं आयुष्य निवांतपणे घालवतायत। मध्यंतरी इस्रोच्या गगनयान मोहिमेमध्ये सल्लागार समितीमध्ये त्यांनी आपलं योगदान दिलं होतं। राकेश शर्मा यांचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा।